प्रेषितांच्या कृत्ये 18वा अध्याय 9 आणि 10 वचन आपण वाचूया. प्रेषित 18 त्यातून 9 आणि 10 वचन. तेव्हा प्रभूने रात्री पौलाला दृष्टांतात म्हटले, भिवू नकोस, बोलत जा, उगा राहू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे आणि तुझे वाईट करण्यास कोणी तुझ्यावर येणार नाही. कारण या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत. तो त्याच्यामध्ये देवाचे वचन शिकवीत 1.5 वर्ष राहिला. प्रेज लॉर्ड, हालेलुया. आणि मला आज तुम्हाला काय सांगायचं आहे देवाच्या वचनातून, की इथं हा पॅराग्राफ तुम्ही जर वाचला 5व्या वचनापासून पुढे, तर तुम्हाला पाहायला मिळतं की सिला आणि तिमोथेय हे मासिदोनियातून आले आणि ते येशू हाच ख्रिस्त आहे अशी साक्ष ते यहुद्यात देत आणि वचन सांगण्यात मग्न होते. प्रेज लॉर्ड. 6व्या वचनामध्ये आपण पाहतो आणि पुढे 7व्या वचनामध्ये आपण पाहतो. आणि मग असं असताना काय झालेलं आहे, जेव्हा सिला व तिमोथेय हे जे देवाचे प्रेषित होते, देवाचे सेवक होते, तेव्हा जे सेवा चाकरी करत होते, वचन सांगत होते, तेव्हा ते यहुदी लोकांना प्रभू श्री ख्रिस्त हाच खरा ख्रिस्त आहे, हाच खरा तारणारा आहे अशी ते साक्ष देत होते. असं त्यांना वचन नव्हतं, ते सांगत होते. आणि तेव्हा काय झालेलं आहे, 7व्या वचनामध्ये आपण पाहतो की ते यहुदी लोक होते. त्यांना ते सांगत असताना ते यहुदी लोक त्यांना अपशब्द बोलू लागले. प्रेज लॉर्ड. वाचा ते 7वं वचन. हा, ते 7वं वचन 18:7. मग तेथून निघून 6वं वचन. परंतु ते त्याला अडवून अपशब्द बोलू लागले. तेव्हा त्याने आपली वस्त्र झटकून त्यांना म्हटले, तुमचे रक्त तुमच्याच माथ्यावर, मी निर्दोष आहे. प्रेज लॉर्ड. आतापासून मी परराष्ट्रीयांकडे जाणार. हालेलुया. आणि मला तुम्हाला काय सांगायचं आहे की कठीण परिस्थितीमध्ये सेवा कशी करायची, कठीण परिस्थितीमध्ये देवाची भक्ती कशी करायची, कठीण परिस्थितीमध्ये देव काय म्हणत आहे ते मला तुम्हाला आजच्या वचनातून तुम्हाला सांगायचं आहे. आणि जर तुम्ही हा पॅराग्राफ पूर्ण वाचला तर कळेल की सिला आणि तिमोथेय ही जेव्हा देवाची सेवा करत होते, देवाची साक्ष सांगत होते, देवाची वचनं सांगत होते, तेव्हा त्यांना विरोध झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यांना सभास्थानात नेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या विरोधात अपशब्द बोललेला आपल्याला पाहायला मिळतं. प्रेज लॉर्ड. पण तेव्हा अशा परिस्थितीमध्ये जे आपण मूळ वचन वाचलं, तेव्हा 18 अध्याय 9 आणि 10 वचन आपण वाचतो, तेव्हा प्रभूने म्हणजे कोणी, प्रभू श्री ख्रिस्ताने रात्री पौलाला दृष्टांतात म्हटले. आणि जेव्हा तुम्ही कठीण परिस्थितीमध्ये जात असता, जेव्हा तुमच्या मार्गामध्ये विविध अडखळण असतात, विविध विरोध करणारे असतात, तेव्हा स्वतः प्रभू श्री ख्रिस्त तुमच्या बाजूने उभा राहतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि धावड्याच्या रविवारच्या दिवशी आपण तो संदेश ऐकलेला आहे की जेव्हा लोक मोठ्याने प्रभू श्री ख्रिस्ताची स्तुती करत होते, देवाची स्तुती करत होते, होसाना, हालेलुया, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो, असं ते म्हणत होते, तेव्हा काय झालेलं आहे, काही जण प्रभू श्री ख्रिस्ताला म्हणत होते की ह्यांना दटावा, ह्यांना शांत करा. तेव्हा प्रभू श्री ख्रिस्त त्या लोकांना म्हणत होता की हे उगे राहिले तर धोंडे ओरडते. आणि त्याच अर्थानं इथं आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू श्री ख्रिस्त जे पौल आहे, सिला आहे, त्यांना दर्शन देऊन सांगत आहे. प्रेज लॉर्ड. रात्री झोपेमध्ये, दृष्टांतामध्ये स्वतः प्रभू श्री ख्रिस्त दर्शन देऊन सांगत आहे की ह्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही काय करणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. सध्याच्या काळाशी अनुरूप असं वचन आहे, लागू पडेल असं वचन आहे. कारण की आजूबाजूची परिस्थिती तुम्हाला सर्वांना माहीत आहे. प्रेज लॉर्ड. महागाई आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे. काही 2 आठवड्याचा युद्धविराम मिळालेला आहे, पण काय सांगता येत नाही, 2 आठवड्यानंतर पुन्हा युद्ध चालू होऊ शकतं. प्रेज लॉर्ड. आणि वेगवेगळे कायदे निघत आहेत, वेगवेगळ्या अडखळण येत आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत. आणि ह्या कठीण काळामध्ये
ह्या विरोधाच्या परिस्थितीमध्ये परमेश्वर प्रभू श्री ख्रिस्त काय म्हणत आहे ते आज आपण या वचनातून पाहतो. तो काय म्हणत आहे, तेव्हा प्रभूने आपल्या मूळ वचनाकडे येऊया. मग तेव्हा प्रभूने आपली दृष्टांतात पौलास दर्शन देऊन म्हणले, भिवू नको, बोलत जा, उगा राहू नको. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि जर विरोध झाला म्हणून, जर अडखळण आलं म्हणून जर तुम्ही शांत बसले, भिले, तर ते सैतानाचा डाव सक्सेस झाला असं होईल. हालेलुया, प्रेज लॉर्ड. पण देवाचं वचन काय म्हणत आहे, प्रभू श्री ख्रिस्त काय म्हणत आहे की भिवू नका, बोलत जा, उगा राहा, मी तुझ्या बरोबर आहे. देवाचं अभिवचन आहे की प्रभू श्री ख्रिस्त आपणा सोबत आहे. मग 28:20 मध्ये आपण ते पाहतो की युगाच्या समाप्तीपर्यंत परमेश्वर आपल्या सोबत आहे. आणि तुझे वाईट करावयास कोणी तुझवर येणार नाही, कारण या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत. आणि मला तुम्हाला या कठीण परिस्थितीमध्ये विश्वासाचं जीवन जगताना, देवाची भक्ती करताना, देवाच्या वचनाची सेवा करताना, येशूची साक्ष सुवार्ता सांगताना तुम्हाला अडखळ येतील, मला विरोधाची परिस्थिती येईल, लोक तुम्हाला शिव्या देतील, अपशब्द बोलतील. पण प्रभू श्री ख्रिस्त तुमच्या बाजूने उभा आहे. प्रभू श्री ख्रिस्त तुम्हाला दर्शन देऊन म्हणेल, तुम्हाला शक्ती सामर्थ्य देईल. नुकतंच काही दिवसापूर्वी मी विदेश पास्टरच्या ह्याच्यावरती एक मेसेज पाहिला. पास्टर ससाने यांनी त्यांची साक्ष सांगितली की त्यांना किती विरोध झाला, त्यांचा किती छळ केला, किती त्यांना मारलं वगैरे वगैरे, त्यांनी त्या साक्षीमध्ये सांगितलं. आणि मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, त्याही परिस्थितीत त्यांना देवाने पुन्हा उभं केलं आणि ते आज पुन्हा सेवा करत आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. मला तुम्हाला काय सांगायचं आहे, असं नाही होणार की तुम्हाला विरोध होणार नाही, असं नाही होणार की तुम्हाला अडथळा येणार नाही. पण त्या परिस्थितीत देखील तुम्ही टिकून राहिलं पाहिजे. तुम्ही विश्वासात, भक्तीमध्ये, सेवेमध्ये, वचनामध्ये, साक्षीमध्ये तुम्ही टिकून राहिलं पाहिजे. असं नाही की विरोध झाला म्हणून देवाला सोडून द्या. आज अनेक आपण चर्च चालू करून 5 वर्ष झाले. बरं, 5 वर्षात कित्येक चांगले चांगले फॅमिली आले, हे माहीत आहे, नाव आपण नाही घेतलं. पण तुम्हाला माहित आहे की देवाचं वचन काय म्हणत आहे. शेवटपर्यंत विश्वासोळामध्ये तुला जीवनाचा मुकुट मिळेल. आणि तुम्हाला माहित आहे, जेव्हा दानिएलाच्या पुस्तकात आपण जातो, दानिएलाचं एक वचन वाचूया. दानिएल 6वा अध्याय, त्याचं 10वं वचन आपण वाचू. दानिएलाचं पुस्तक 6वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन. या फर्मानावर सही झाली. असे दानिएलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरूशलेमाच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाने दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. हालेलुया, प्रेज लॉर्ड. काय आहे, दानिएल 6वा अध्याय 10व्या वचन आपण वाचलेलं आहे. मग ह्या फरमानावर सही झाली. प्रथम मला ते फरमान काय होतं ते सांगू द्या. दानिएल कोण होता ते सांगू द्या. दानिएल हा देवाचा एक व्यक्ती होता, देवाचा एक यहुदी वंशातील होता. आणि तो एक गुलाम म्हणून एका राष्ट्रामध्ये राहत होता. आणि तिथं देवाने त्याचा उपयोग करून त्याला एका उच्च पदावर त्याला राजाच्या एका दानिएल 6वा अध्याय 1ल्या वचनात आपण पाहतो की दार्यावेश राजाने आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या सर्व साम्राज्यात 120 प्रांताधिकारी नेमले होते. आणि त्याचबरोबर 3 अध्यक्ष त्यांनी नेमले होते. आणि दानिएल त्यापैकी एक होता. आणि राजाचे त्याच्यावरती मन बसले होते. आणि त्या दानिएलला त्या तिघातला एक मुख्य करण्याचा त्याचा विचार होता. प्रथम समजून घ्या, दानिएल हा यहुदी वंशातील होता. आणि तो निधर्मी राष्ट्रामध्ये, निधर्मी राजाच्या अंडरमध्ये एक मोठा अधिकारी म्हणून तो नेमलेला होता. आणि एक असं फरमान राजाने काढलं होतं की 30 दिवसपर्यंत
फक्त माझीच म्हणजे त्या राजाचीच सगळं भक्ती आराधना करायची, त्याचीच प्रार्थना करायची आणि दुसऱ्या कुठल्याही देवाची प्रार्थना करायची. आणि जेव्हा हे फरमान निघालं तेव्हा राजाचे फरमान, राजाची आज्ञा म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ, आणि त्याला कोणी विरोध करू शकत नव्हतं, त्याला कोणी अपोजिट करू शकत नव्हतं. कारण ती केलं की लगेच सिंहाच्या गुहेत टाकण्याचं फरमान त्यांनी काढलं होतं. आणि जेव्हा त्या फरमानावर सही झाली आहे असं दानिएलाला कळालं, प्रेज लॉर्ड, हालेलुया. आजचा विषय काय आहे? कठीण काळामध्ये कशी भक्ती करायची, कशी सेवा करायची, किंवा कसं त्यामधनं आपण जीवन जगायचं हे आपण आजच्या वर्षात पाहत आहोत. आणि जेव्हा दानिएलाला ते फरमान कळालं तेव्हा त्यांनी काय केलं? आपल्या नित्यक्रमाप्रमाणे काय केलेलं आहे? नित्यक्रमाप्रमाणे त्यांनी 3 वेळा प्रार्थना केली. हालेलुया. नित्यक्रमाप्रमाणे त्याचं जे रुटीन होतं, डेली तो 3 वेळा प्रार्थना करायचा, सकाळ दुपार संध्याकाळ, त्याप्रमाणे त्यांनी प्रार्थना केलेली आहे. कठीण काळातही वाईट बातमी ऐकावयास आलेली असताना देखील, कधी मोठं संकट आपल्यावरती आलेलं असताना देखील दानिएलाने आपली प्रार्थना करणं थांबवलेलं नाहीये. आणि आजचा संदेश तोच आहे जो प्रेषित 18-9-10 वचनामध्ये प्रभू श्री ख्रिस्तानी पौलाला सांगितलेलं आहे. भिवू नको, बोलत जा, गळावू नको. हालेलुया. कठीण परिस्थिती तर दानिएलाच्या जीवनातून आपल्याला तेच पाहायला मिळतं. त्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी प्रार्थना करणं थांबवलेलं नाही. त्याने दिवसातून 3 वेळा प्रार्थना केलेली आहे आणि आपल्या देवाचा धन्यवाद केलेला आहे. आणि मी शॉर्टमध्ये सांगतो, मग ही घटना राजाला समजली आणि राजाने त्याला सिंहाच्या गुहेत टाकलं. पण दानिएल 6-22 वर्षामध्ये पाहायला मिळतं की देवदूताने येऊन त्या सिंहाची तोंडी बंद केली आणि दानिएल सुखरूपपणे त्या सिंहाच्या गुहेतून बाहेर आल्याला आपल्याला पाहायला मिळतं. आणि मला तुम्हाला काय सांगायचं, कठीण काळातही आपल्याला थांबायचं नाही आहे. आपलं जे काही दैनंदिन नीतिक्रम आहे, गुरुवार, रविवार, बुधवार, शुक्रवार, त्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही. प्रेज लॉर्ड. अडखळा आलं तरी, समस्या आला तरी, कठीण काळ आला तरी, वाईट बातमी आली तरी, संकट आलं तरी, गेले 1 महिनाभर मी थोडं टेन्शनमध्ये आहे, डिस्टर्ब आहे. त्याचं कारण मी आत्ता डिस्कस केलेलं आहे. प्रेज लॉर्ड. आणि तरी देखील मी सांगतो की मी देवाची प्रार्थना करणं, देवाची भक्ती करणं, देवाच्या वचनाची सेवा करणं थांबवलेलं नाही. हालेलुया. मी माझ्या उदाहरणावरनं सांगतो. खूप कठीण काळ आहे तो, ते मलाच माहिती. तर ज्याच्यावरती ती परिस्थिती येते त्यालाच ती गोष्ट कळते. हालेलुया. प्रेज लॉर्ड. चांगले विश्वासणारे असले, चांगले सेवक असले तरी जेव्हा कठीण काळ येतो तेव्हा ते हालेलुया. त्याच अनुषंगाने देवाने मला वचनाची प्रेरणा दिलेली आहे की कठीण काळातही आपल्याला द्यायचं नाही आहे, थांबायचं नाही आहे, शांत बसायचं नाही आहे, तर आपलं रुटीन चालू ठेवायचं आहे. आणि ते एक वचन वाचून आपण थांबूया. प्रेषित 16 अध्याय आणि 25 वचन, शेवटचे 2 वचनं वाचून आपण थांबणार आहोत. प्रेषित 16-25. मला तुम्हाला उत्तेजना द्यायची आहे. प्रेषित 16 अध्याय 25 वचन. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. प्रेज लॉर्ड. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं की प्रेषित 16 ते 25 वचनामध्ये जर आधीचे काही वचन पाहिले तर आपल्याला पाहायला मिळतं की पौल व सिला यांना बंदीशाळेत टाकलेलं आहे. बरोबर. कारण तिथे ख्रिस्ताची सेवा करत होते, ख्रिस्ताची वचनं सांगत होते, येशूविषयी साक्ष देत होते आणि त्यामुळे त्यांना बंदीशाळेत टाकलेलं आहे. आणि त्यांना पुष्कळसे फटके मारलेले आहेत, त्यांची वस्त्र काढून घेतलेले आहेत, त्यांचे हात पाय घोड्यात अडकवलेले आहेत आणि त्यांना अंधार कोठडीत टाकलेलं आहे. अंधार कोठडी म्हणजे तिथं खिडकी नसते, तिथं उजेड येऊ शकत नाही, तिथं हवा येऊ शकत नाही, अशा एकदम
अंधार कोठडीमध्ये, भूमिगत कोठडीमध्ये त्यांना टाकलेलं आहे. आणि अशा अवस्थेमध्ये, जखमी अवस्थेमध्ये, निर्वस्त्र अवस्थेमध्ये, हातापायाला जखमा झालेल्या असताना ते फटके म्हणजे साधे नव्हते फक्त. माहिती ना, 1930 सालाचा पिक्चर पाहिला ना गुड फ्रायडे, तसं ते एक फटका मारले की सगळं सारपट निघून यायचं. आणि असले ते फटके मारायचे. त्याला ते फटके मारण्यासाठी जो चाबूक असायचा त्याला छोटे छोटे खिडे लावलेले असायचे. आणि विचार करा तुम्ही, परिस्थिती पहा, किती कठीण परिस्थिती होती. विचार पण करू शकत नाही आपण. हालेलुया, प्रेज लॉर्ड. विचार सुद्धा करू शकत नाही. जर अशी परिस्थिती आपण आली, आपल्यावरती आली, तर आपण काय वागू, कसं करू. पण इथं आपल्याला पाहायला मिळतं की त्यांनी देवाचा धन्यवाद केलेला आहे, देवाची गीतं गायलेली आहे, प्रार्थना केलेली आहे. आणि आजचा संदेश तोच आहे. कठीण काळातही आपल्याला देवाची भक्ती करणं, देवाची सेवा करणं, देवाची स्तुती करणं, देवाची प्रार्थना करणं थांबवायचं नाही. की हे स्वतः पौलाला पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने दृष्टांतात दर्शन देऊन दिलेलं वचन आहे की कठीण काळातही तुम्ही भिवू नका, थांबू नका, बोलत जावा. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि जेव्हा पौल व सिला यांनी त्या मध्यरात्रीच्या सुमारास त्या बंदी शाळेमध्ये असताना, त्या अंधार कोठडीत असताना, जखमेने लोहान असताना, त्यांचे हातपाय जखडले असताना त्यांनी देवाची भक्ती केलेली आहे, देवाला स्तुती आराधना केलेली आहे, देवाची प्रार्थना केलेली आहे. आणि मग काय झालेलं आहे, लागलीच भूकंप झालेला आहे आणि त्यांची सर्व बंधनं सुटलेली आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. एक प्रॉफेसीचे वचन आहे, जर तुम्ही कठीण काळातही, मोठ्या संकटातही, मोठ्या विरोधाच्या परिस्थितीतही, मोठ्या आजारातही जर तुम्ही देवाची भक्ती आराधना करणं, सेवा करणं, प्रार्थना करणं जर तुम्ही चालूच ठेवलं, तर हे प्रॉफेसीचे वचन तुमच्यासाठी आहे की परमेश्वर तुमचे बंधन तोडणार. हालेलुया, हालेलुया, आमेन म्हणा, आमेन. परमेश्वर तुमची बंधनं तोडणार आहे. परमेश्वर तुम्हाला त्या बंदिशाळेतून बाहेर काढणार आहे. परमेश्वर तुम्हाला त्या कठीण काळातून बाहेर काढणार आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. जेव्हा तुम्ही कठीण काळात जेव्हा देवाची स्तुती आराधना करणं, भक्ती करणं थांबवणार नाही, तेव्हा तो तुमच्यावरती जे विरोध करणारे आहेत, तुमच्यावरती जे आरोप करणारे आहेत, त्या सिंहाची तोंडे तो बंद करणार आहे. त्या सिंहाची तोंडे जे विरोध करणार आहेत, जे अडखण करणार आहेत, ते सर्व परमेश्वर त्यांना त्याचे तोंड बंद करणार आहे. त्यांच्या पुढे ते तुम्हाला ताट वाढणार आहे. स्तोत्र 23:5 मध्ये दिलेलं आहे, तू माझ्या शत्रूच्या देखत मज पुढे ताट वाढतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. पण त्यासाठी परमेश्वर जे म्हणत आहे की थांबू नका, भिवू नका, उगा राहू नका. जे तुम्हाला जे काही दिलेलं आहे, जे काही जबाबदारी दिलेलं आहे, जे तुमचा कंटिन्यू जीवन आहे, नित्यक्रम आहे, त्यामध्ये खंड पडू देऊ नका कठीण काळाला. तरच परमेश्वर तुमचे बंधन तोडेल आणि तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढेल. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद देतो. आपण आपल्या जागेवर उभे राहूया.